या जमिनीमध्ये गेले 2 वर्ष झाले मशागत केलेली नाही, अंतर्मशागत नाही आहे, खुरपणी नाही आहे, काहीच नाही. आणि कशाप्रकारे या बेडवरती खोडं जे दिसतात ते खोडं तुमच्या समोर आहे. हे खोडं किती मजबूत आहे. आणि पीक फेरपालट कशाप्रकारे केले जाते. एकदा बेड केल्यानंतर त्यांनी 2 वर्ष झाली या बेड मोडलेली नाहीत. आणि शेतीवरचा खर्च जर म्हणाल तर त्यांचा शून्य आहे. तर मग ही शेती कशाप्रकारे केली जाते, आपण जर करायचं असेल तर काय करता येईल त्यांच्याकडून आपण घेऊ. SRT तूर शेतीमध्ये आपण आहोत. चांगल्या प्रकारे जर बहरलेली तूरवरती तुम्हाला दिसते, मस्त तुरीच्या शेंगा खाता खाता हा व्हिडिओ आम्ही करतोय. आणि आता जे पीक आहे हे पीक हातात आलेलं आहे. कुठंही मर लागलेली नाही. प्रचंड असा पाला जो येतो तुरीचा, हे तर तुरीचं वैशिष्ट्य आहे की तुरीला जो बायोमास म्हणतो किंवा हे जे पडतं खाली खत म्हणून हे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात पडतं. पुढच्या वर्षी बेवड म्हणून तुरीचा सारखा उपयोग कशाचाच होत नाही, इतकं चांगलं बेवड त्याचं पडतं. अजून याच्यामध्ये ॲड म्हणजे त्यांनी जे तुरीचे खोडं हे मागच्या वर्षीचे तुरीचे खोडं जर आता वाळून एवढं झालेलं, म्हणजे याचा अर्थ हे फार इतकाले खोडं त्यांनी कुऱ्हाडीने तोडलेले दिसतात. ते या ठिकाणी आपल्याला आहेत. तर सगळी सविस्तर माहिती. त्यानंतर तुम्हाला सोयाबीनचे जे खोडं आहे ते सुद्धा उपटून दाखवतो, ते सुद्धा माझ्या हातात दिसतील. म्हणजे सोयाबीन आणि तूरचे जे खोडं आहे ते जागेवर या ठिकाणी कुजायला आणि जीवाणूंना खायला त्यांनी ठेवलेले आहे. तर जमिनीचा उकांडा कशा प्रकारे केला जातो आणि त्यातून पीक कसं घेतलं जातं हे भाऊकडून आपण जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, राम राम. माझं नाव दीपक आसाराम बुनगे. आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. भाऊची आपण ओळख करून घेऊ. भाऊ राम राम. राम राम. आपल्या एकदा परिचय द्या. माझं नाव केशव आसरोबा गिराम, राहणार गोपेगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 9579 08 24 56. बरं, आता ही जी शेती आहे ही SRT शेती बरोबर. तर ही SRT शेती आता किती वर्ष झाली आपण करताय. हे दुसरं वर्ष. दुसरं वर्ष. बरं, तर काय म्हणून करावं वाटली तुम्हाला, कशामुळे करावं वाटली ही शेती. की आपण हे आपले विठ्ठलराव वैद्य सर आपले ते SRTचे आणि आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे यांचं मार्गदर्शन घेतलं. बरं. आणि तिथून पुढं प्रेरणा मिळाली की पण पहिल्या अडचणी आल्या म्हणून तुम्ही शेत घुसले ना. हो, पहिल्या अडचण. आता पहिल्या शेतीमध्ये आणि आता हे 2 वर्ष गेलेल्या शेतीमध्ये आता पहिलं काय कसं फरक आहे बुवा. आता पहिलं मी आता ही म्हणजे तिसरी शेती आता ही माझ्यावाली. तिसरी पहिली लाकडी आऊत हाणलं, आपलं बैलाचं लाकडी आऊत हाणलं. पुन्हा नंतर लोखंडी आऊत निघालं, हे लोखंडी आऊत हाणलं. आणि नंतर आता ट्रॅक्टर ह्याच्या रोटर हे पाळ्या घालून म्हणजे परेशानीचीच होती ती सांगायचं म्हणजे. लाकडी, लोखंडी आणि ट्रॅक्टरची पाळी मध्ये तुम्ही आता पाहताय. आता म्हणजे आता सांगायचं म्हणजे आता हे काहीच काम नाही करायची अशी शेती. चौथी म्हणजे आवतच नको असं आहे. ते काय म्हणजे तणनाशक आपले ग्लायफोसेट असे म्हणजे शिपार म्हणून तणनाशक खाणायचं. शिफारसीनुसार त्या पिकामधलं तणनाशक खाणायचं. बरं, त्यासाठी तुम्हाला जो खर्च आहे हा खर्च वाढला कमी झाला. नाही, कमी झाला ना खर्च. काहीच नाही, कष्ट नाही, काही नाही, कमी झाला खर्च. म्हणजे जमिनीवरची मशागत शून्य. काहीच नाही. फक्त टोकन यंत्र आणि चार्जिंगचा फवारा बस झाला. एवढ्याच गोष्टी. बाकी आऊत नको, काहीच नाही. ते बाकीचं काही गोष्टी आल्याच नाही. ट्रॅक्टर नको, ट्रॅक्टर नाही, काही नाही. जमिनीला हलवायचंच नाही, जमिनीला नाही हलवायचं. आता ही जी बेड आपण पाहताय, आता बेड दाखवा बाबासाहेब. ही जी बेड तुम्ही पाहताय पलीकडचे पण दाखवा. तर हे बेड किती वर्ष झाले आता तयार केलेले तुम्ही. हे म्हणजे 2 वर्ष झाले, याला मोडच नाही ना आता. 2 वर्षात मोडलंच नाही. डागडुजी काय नाही केली याला करायची गरज नाही. काय करायचं. माती खाली ओघळून जाते बाबा, परत वरती आडा असं काहीच नाही. बघा ना तुम्ही, आता पुढच्या वर्षी जरी करायचं म्हणलं तरी ह्याला करता येते आपल्याला. टोकन काय अडचण नाही, त्याच्यावर टोकन करता येते. हे तुम्ही या ठिकाणी हे जे सोयाबीन आहे, सोयाबीन पण दाखवा कशा प्रकारे लावलेलं होतं. ही तर एक सोयाबीनचं झाड लावलेलं, इथं 2 तास होती. म्हणजे लोकांचं जे काही ज्या वेळेस नांगरणी, वखरणी, मोगाणा हे सगळं चालू असतं त्यावेळेस तुम्ही शांत आहे. हो, एकदम आवाज. कामच नाही ना काही. तेव्हा कामच नाही काही. पाऊस पडल्यानंतर त्याच्यावर पाऊस पडल्यानंतर जायचं, टोकन यंत्र घेऊन जायचं. टोकन यंत्राने टोकन करायची. संपला विषय. संपला. बरं, खताच्या बाबतीमध्ये जर खतं कमी पडले, जास्त पडले, आता काय म्हणजे कमी झाले की जास्त झाले. कमी केला ना खत. म्हणजे एकच बॅग टाकली ना. फक्त एकच बॅग 20-0-13 एकच बॅग टाकलेली. बाकी काहीच नाही. फवारणीत काही कमी जास्त काही म्हणजे फवारणी बी थोडी कमीच झाली ना. कशामुळं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की म्हणजे फवारणीला का म्हणजे हे जीवाणू बी वाढले ना. समजा की कीटक एकामेकाला हे झाले ना, ते खाणारे. बरं, असं जमीन पैलवान झाली. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढला जमिनीचा. हो. बरं, सेंद्रिय कर्ब वाढला तर ते काही अजून मोजला का नाही मोजला. नाही, नाही तसं घ्या मोजून. म्हणजे आपल्याला काय राहतं, कागद राहतो, आता सांगायला होतं. जर तुम्ही तणनाशक मारत असाल तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की बाबा गांडूळ कमी होतील. नाही, गांडूळचं पावसाळ्यामध्ये वरी दिसते आपल्याला आलेली.
बर. हो पाऊस पडला थोडी माती जर ओली झाली हा हा तर आपोआप गांडूळ वरी दिसते थोडं उकरलं की. बर. हो म्हणजे बऱ्यापैकी फायद्यात शेती आली बा. फायदेशीर आहे. बरं आता दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षीचं आता मागच्या वर्षी तुम्ही काय पीक केलं होतं? गेल्या वर्षी तूर सोयाबीन ही केली तूर दिसते ही तूर आणि इथं सोयाबीन असं हो बरोबर. ह्या हो. बेडवर सोयाबीन, ह्या बेडवरती तूर. तूर हो. आता यावर्षी बदल करायचा. बर. आता हे तुरीच्या ह्या बेडवर कापूस करायचा आणि ह्या बेडवर तूर लावायची. म्हणजे आता हे जे बेड राहील 4 बाय 4 जोडवळ केली तुम्ही, हो हो जोड तर यावरती तुम्ही लावणार कापूस. कापूस हा. आणि जिथं तूर होती तिथं कापूस लावणार हो आणि जिथं आता हे वाळलेलं आहे तिथं तुम्ही तूर लावणार तूर लावायची परत. परत. हो बर. तर अशा प्रकारे ही शेती केली जाते. तर जमीन जिवंत ठेवणं गरजेची आहे. हो बरोबर. बरोबर. हम्म. तर ह्या SRT बद्दल काय सांगू शकाल अजून? म्हणजे काय म्हणजे म्हणजे सुरुवातीपासून काय केलं बा? सुरुवातीपासून सुरुवातीला काय नवीन केलं? एखाद्या शेतकऱ्याला चालू करायची, हो आता तुमचं पाहून ते चालू करणार आहे. चालू करी. बरोबर आहे. हो समजा कापूस, सोयाबीन आणि तुरीवाला शेतकरी, त्याला वाटलं बाबा तुमचं पाहून मला चालू करायचं, हो तर मग त्यांनी सुरुवातीपासून काय करावं? काय पहिल्या वर्षी करायचं? नांगट करावी का? नांगरट नाही नुसतं रोटा हाणलं तरी जमते हे करायची सरी पाडायची. पण जर बेड समजा पाडायची. बेड पडत नसते तर मग नांगर हाणावं. बरोबर. नाही पडतेच आमच्याकडे वेळ तुमच्याकडे नुसते पडते. रुटर पाडले तरी बी होते. बर. हम्म. तर बेड महत्वाचे. बेड महत्वाचे. तर किती फुटावर पाडायला पाहिजे? 4 फुटावर आम्ही 4 फुटावरच पाडलेले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय पण नाही, पण त्याचं नियोजन काय आहे बुवा? नवीन शेतकरी असेल तर त्यांचं नियोजन काय करावं? त्यानं काय करायचं पाऊस पडू द्यायचा अगोदर. हम्म. तण उगू द्यायचं. हम्म. तण उगवल्याच्या नंतर पेरणी करायची. बर. हो आणि त्याच्यावर पण आपले तणनाशक खाण्याचं 48 म्हणजे घंटे बी अगोदर. टाकल्यानंतर 48 तासामध्ये ते तणाला मारायचं, तणाला तणनाशक मारायचं. हो. बर. हा. काय होत नाही उगवण शक्ती चांगली होती. बर. हो त्याच्यानंतर ते ज्या पिकात आहे त्या पिकाचं तणनाशक मारायचं. मारायचं. हो म्हणजे 1-2 वेळेस मारावं लागेल. मारावं. बरोबर ना? हम्म. कापूस असेल तर मग हुड लावून हुड लावून हाणायचं. मारायचं. हो आणि त्याच्यानंतर काढणी केली की हे जे अवशेष आहे आता, हो हे अवशेष जागेवर ठेवायचे आहे की काढून टाकायचे? नाही नाही जागेवर ठेवायचे. आता याचं शेंगा तुम्ही काढणार. हो. बरोबर. आता या शेंगा काढल्या तुम्ही. हो. आता शेंगा दाखवा. आता या शेंगा काढल्यानंतर हा याचं जे काडी कचरा जे सगळं राहणार हा जागेवर इथंच राहणार राहणार का? जागेवरच राहणार. हे जागेवर जागेवरच राहणार कुजू द्यायचं ना त्याला. बरं. कापूस असला तरी पण कापूस असला तरी काय त्याला काय होईल कापूस बी चांगला आहे. चांगलं हो कुजवायचं. कुजवायचं. तरी अशा प्रकारची शेती शेतकरी मोठ्या प्रमाणात आता करत आहेत. तुम्हालाही शेती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा. तर भाऊ तुम्ही शेजारी म्हणजे भाऊकीच ना, तर भाऊकी खरं सांगते खोटं नाही सांगत. तर या रानामध्ये 2 वर्ष झाले ट्रॅक्टर आलंच नाही का? नाही नाही कोणचीच मिळत नाही. या जवळ बैल- जो- बैल पण नाही तुमचं tractor एकदा पण नाव नाही. सांगा. मोहन गिराम. मोहन गिराम भाऊ. पूर्ण तर नाव. मोहन भाऊ तुमच्या बाजूला आहे, हो. काका आहे तुमचे. हो. तर या जमिनीमध्ये ट्रॅक्टर वगैरे मशागत नाही. वगैरे सगळं बरं. ट्रॅक्टर नाही बैल नाही काय नाही बेड करून त्यांचं चालू आहे. बरं मला एक सांगा, आता तुमची शेती तर समजा परंपरागत असेल सध्या तरी हो, असं आहे वाटतं ना, मला आहे बरं. ना, परंपरागतच आहे. तर मग ही फायद्याची वाटते की तुमची फायद्याची वाटते? आता हे आपाकडे बघून तर हीच फायद्याची वाटते कारण की रुटरलाच रुटर ट्रॅक्टर हे भरपूर खर्च येते ना. जवळपास एक ऊस लावायचा म्हणलं तर जवळपास 5-7 हजार रुपये खर्च येते. बरं. ऊस तर यांची यासाठी आपण आता पाहिलीच. हो मग हे यांचं बघितलं अंकुश गिरामचं म्हणूनच आम्हाला वाटते की नाही हे पण सक्सेस आहे. हां, हां. कारण की अगोदर केले नसल्यामुळं माहीत नव्हतं. तर आता ह्या 2 शेतकऱ्यांना चांगलं प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळं लोक यांच्याकडे बघून थोडं करायला लागले. बरं सुरुवातीला तुम्ही जे समजा आता तुम्हीच म्हणून नाही पण गावातले सगळेजण बरेच नाव ठेवत असतील. हां मग नाव ठेवते म्हणले काय याच्यात तण झालंय हसत होते. हसत होते. पुन्हा काय करणार आता, आप्पाचं काय खरं नाही बुवा. आहे की नाही? मग आम्ही शेजारी असताना माझ्या आता किती तण झाले आपाच्या रानामध्ये. हो. मग ते तणनाशक त्यानं नियंत्रण आणलं त्यानं सगळं. हो बरं तणनाशक आणि नियंत्रण आणल्यानंतर पीक चांगलं उठत असेल. हां चांगलं आहे. तुम्ही बघू शकता ना बघा ना नाही आता तर किती- एकदम तूर तर जबरदस्त आहे. नाही गेल्या वर्षी जर तुम्ही बघत असाल तर कापूस पण नंबर 1 होता. बघा तुम्ही याच्यामध्ये ह्या मुळ्या कापसाच्या कुजलेल्या आहेत. नाही तूर हे आहे. तुरे हा, तुरे नाही, तुरे. तुरही. हम्म. नाही, तूर. आणि कापसाचे पण याच्यामध्ये ते कुजून गेले. हो. कापसाचे पण अक्षरशः हे होते. जर आता दाखवा हे जरा बूड दाखवा. हम्म. हे बूड जे आहे ना ते बूड लवकर उपटणार नाही आणि बाजूचं कुजलं सगळं. हम्म. हे कापूस तर जर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत पण दाखवा नाही. कशा हम्म. प्रकारची कापूस बूड. तर- दिसणार कापूस पण तर नाही. मध्ये गेला कापसाचं सगळं. पोटं जिरून जिरून गेलं. गेलं ते हे जागेवर. सोयाबीनचं आहे. हे सोयाबीन. हा, आता हे मागच्या वर्षीचं होतं नाही का? हो मागच्या वर्षी. ते मागच्या वर्षी सोयाबीन आहे, मागच्या वर्षी तूर आहे. सोयाबीन आहे याचा अर्थ मशागत झालेली नाही. हे तर तुम्हाला हम्म. आम्हाला सगळ्याला हम्म. समजलं. मशागत नाही म्हणजे मशागत कधी ट्रॅक्टर पण आलं नाही 2 वर्षात आणि कधी बैल पण नाही. हेच फक्त तुम्ही टोकन आजूबाजूला यंत्राचं. पाहताय बघा. टोकन टोकन यंत्र. यंत्राचे. हो टोकन यंत्र. टोकन यंत्राने शेती बघ. टोकन यंत्रांची शेती. टोकन यंत्रानेच फक्त शेती होती हे सुद्धा नवीनच आहे बरं का. हम्म. कारण इथं की- म्हणजे काम करायची काही गरज नाही. दोघं बी खुश आहे तिथं. मी बी खुश आणि बी खुश असं झालंय बघा शेती. बाईला का बाईला काम सगळ्यात नाही जास्त गाड्याला काम खुरपायचं नाही काम काय काम बाईचंच आहे ना. खुरपायचंच काम नाही ना काय नाही हा, हा. असे आहे. हा. बाकी काम करायचं नाही बरं, काही तुमची आता समोरची जी पिढी आहे समोर आता काय झालं जसं काम वाढलं नाही. हो आणि अडचणी वाढल्या, शेतीवरचा खर्च वाढला. आता आपली पुढची पिढी जी पहिली गोष्ट तर काम म्हणलं की भांडण सुरू होते.
बरोबर. तर पुढची पिढी शेतीमध्ये काम करायचं जास्त लगेच वाटतं काम कोणाला. जास्त खर्च घरच्या- असला तर येणार नाही. नाही नाही येणार. तर तुमची आता पुढची पिढी काय म्हणते शेतीच्या पुढच्या हिशोबाने? माझाच मुलगा आता तयार झाला अशी शेती करायला. तयार झाला. हो तयार झालं. बरं. उलट ते बाहेर होता, बाहेर देशात होता तो 2 वर्ष दुबईला काळ राहिलेला आहे. दुबईला होते. दुबईला बरं, होता बरं. तो. हां, हां. पण 2 वर्षामध्ये त्याला मी तिकडे जाऊ दिलं नाही आता. आणि ही शेतीच बघ म्हणलं आता अशी करायची आपल्याला. बरं. त्याला बरं वाटायला आता. आवड. म्हणजे काम नाही ना करायचं काही हां. टायमाला काम करायचं असं. नाही मग पहिले जर समजा शेतकऱ्याला जर दाखवते फोटोमध्ये दाखवते पहा हो त्याची कपडे फाटलेली, हो बन्यान फाटलेली, हो हो तिथे जू, हो आसूड हो हो आणि ह्या सगळ्या गोष्टी हो आणि खर्च होणारा भरपूर. खर्च मग भरपूर. असं माझ्याही पोराला आवडायचं नाही आणि तुमच्याही पोराला आवडायचं नाही. नाही नाही बरोबर आहे भाऊ? ते आता नाही आवडत पहिलं आता काही. कारण आता प्रत्येक जण सुखात जगायला शिकलेला आहे आणि जर समजा तशी दैन असेल तर मग शेती करीन कोण, नाही हे सुद्धा वैशिष्ट्य नाही आहे. करीत. दुसरी गोष्ट आपण म्हणतो की तणनाशकानं जमीन खराब होती, याच्यावर तुमचं काय मत राहील? नाही होत नाही होत. नाही होत. बरं. तणनाशकानं नाही होत. तुमच्या जमिनीत गांडूळ आहे? गांडूळ म्हणजे जर खराब जर झाले असते तर गांडूळ जिवंत नसते राहिले. बरोबर आहे. हो म्हणजे ते मेले असते. बरोबर. हो. म्हणजे गांडूळ आहे. गांडूळ आहेत. आता गांडूळ आहेत आणि सेंद्रिय कर्ब आपण त्याला सांगितलं की तपासून घ्या. या 2 गोष्टी जर तुमच्या हातात आल्या, गांडूळ जमिनीमध्ये दिसायला लागलेले आणि सेंद्रिय कर्ब तुमचा इतक्यात आहे बा. आता आपला तर समजा ज्या आपल्यासारखी शेती करतो आपण 0,50, 0,25, 0,30 इथपर्यंत राहतं. पण आपण SRTचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्या माध्यमातून 2%, 1.5%, 1%च्या वरती सेंद्रिय कर्ब खूप शेतकऱ्याचा आहे. आणि बरोबर आहे ना? सेंद्रिय कर्ब वाढणं लय गरजेचं आहे आता शेतीला. आणि सेंद्रिय कर्ब ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस तुम्हाला जमिनीमध्ये खत टाकायची सुद्धा गरज पडत गरज नाही. पडत नाही. कारण की सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असला हम्म. की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हो. तुम्हाला ज्या फवारण्या, ज्या बुरशीनाशक आपण आता पार लगे म्हणजे लाखोचा खर्च करतो, लाखोचा खर्च. डाळिंबाचे शेतकरी असतील असे, तर त्याला तो सुद्धा खर्च करायला फार कमी होईल अशी पद्धत आज आपण या शेतीमधून बघू शकतो. आणि पुन्हा जमिनीची पाणी ही घेण्याची बी धारण क्षमता वाढते. क्षमता वाढते. कारण की हे आता ही जी मूळ सडली, हो तर ही मूळ सडली की ते पाणी खाली घेऊन जाणार, खाली घेऊन जाते. हो मग चिकटपणा तुमच्या जमिनीत नाही राहिला. नाही नाही बरोबर ना? बरं. आता हाताने बी उकरत येईल बघा ना जमीन आपली, हाताने उकरत. आता विशेष 52 दाखवा. HP ला ट्रॅक्टर वडाना आपली जमीन. आजूबाजूची शेती ऊसाची आहे, हो. चिकट जमीन झालेली आहे. आता आणि हे तुमच्या समोरच आहे ना बघा ना. आता आता हे जर का हा? या दाखवा जरा जवळ, हे समोरच आहे ना आता बघा ना. हे जर तुम्ही बघत असाल आणि जर हा? हाताने जर एवढी जमीन उकरत असेल हो आणि ती ही गंगथडीची, गंगथडीची आहे पुन्हा. ही फार मोठी जमीन आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे आता इथपर्यंत उकरत आहे बघा आता हे. आणि पुन्हा माती बघा ना कशी आहे का. आणि विशेष म्हणजे हो. ही माती जी आहे ही हो. माती चिकटपणा जो आहे आता तो 2 चिकटपणा वर्ष तिला राहिलेला नाही. उकारलं नसल्याच्या अवघान बघा ना आता हिचा सुगंध बी कसा येतो. आता बरोबर. बघा ना तिचा असं आहे. तर हे वैशिष्ट्यपूर्ण जे शेती आहे ती तुम्हाला आज मला दाखवायची होती. भाऊ, एकदा तुमचं नाव, गाव, परिचय आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा. माझं नाव केशव आसुरबा गिराम, राहणार गोपेगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर 9579 08 24 56. तर नक्कीच तुम्हाला अजून तूर उभा आहे. जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्यांना फोन करा, येऊन त्यांची शेती बघा. आणि जर आपल्याला जर शेतीवरचा खर्च कमी करायचा असेल तुम्हाला मला, तर अशा काही गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे जसं आपली शेती आपली प्रयोगशाळा, तशी ही त्यांची प्रयोगशाळा आहे. आणि त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये केलेला हा प्रयोग त्यांनी सक्सेस करून दाखवलेला आहे. गेली 2 वर्षे ते सक्सेस आहेत. फक्त तुमची शेती कशा नव्हती तर आपल्या टोकन यंत्राच्या त्याच्या व्यतिरिक्त फवारा आणि टोकन यंत्राशिवाय एक ते काहीच चार्जिंगचा फवारा आणि टोकन यंत्र. बस त्यांच्या हे शेतीचं शेतीचं भांडवलच झालं. भांडवल झालं. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. हम्म. तर हे आपण नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम. राम राम.